रात्री पडलाय पाऊस बर का आणि लय खेकडे आलेत बर का त्या डोंगराच्या कपाराला नाही एवढे खेकडे आलेत का नाही एखादी पाठी भरून घेऊन जाऊ पाठी भर अरे गोणी भरून घेऊन जाऊ गोणी भरून हा सगळ्याला पाठी पाठी खेकडे आले पाहिजे एवढे लय मोठे खेकडे घेऊन जाऊ सापडतेत ना अरे लय डोंगरात खेकडे त्या का तुम्हाला आमचे हे दिसले का ते आता गेले ना पलीकडे तिकडे डोंगराकडे डोंगराच्या पलीकडून गेले ते चला आता काय करू माहिती का हा ते पलीकडला वाडा आहे ना ते वाड्यातले खेकडे बघा हा ना ते डोंगर पण खेकडे ते डोंगराच्या कडेच्या मागे लय परफेक्ट आहे मी खेकडे धरण्यात हा तुम्ही नुसतं बघतच राहा आम्ही कसे खेकडे पकडतोय सर सर हा बोला ना ते डोंगराच्या कपाटाला जाऊ आपण हा ते वाड्यावरून आलाय ना ते वाड्यात लय जबराट खेकडे चला चला आता ह्या वाड्याला चांगले खेकडे असणार आहेत बघा आता काय करायचं तुम्ही मस्त पैकी खेकडे पकडायचे मी आता लक्ष देणार कोण किती चांगले खेकडे कसे पकडते हा चला लागा तयारीला त्याला घुसा आतमध्ये चला घुसा बघा एवढं काय दगड उचलतो दगडाच्या खाली बघा. उचल त्याच्या खाली असत पाणी नको अरे हाय हाय अरे पिल्ले त्याच्या खाली कुठे गेलेत बाई अरे बारकाले नाका दगड उचकू दगड लोट अरे ते पिल्ले बारकुले अरे काय खेकडे पकडतात तुम्ही असे खेकडे पकडले संध्याकाळपर्यंत एक तर खेकडा हाती लागेल का मग पकडा जरा होय तिथं हाय दोन मोठाले उतर ना खाली जरा हो उतर उतर खाली जेव्हा मी तुमच्या एवढा होतो ना पाण्यात मी असे खूपच मारायचो मासे पकडायचो बापरे अरे आता इरीत खूपच मारलं पाणी बाहेर निघायचं मोठा झालो ना डोळ्यात मारल्यावर तर का डोकंच फुटायचं बापरे चला नीट बघा खेकडे काय माणूस आहे अख्खं मी गावभर शोधलंय आणि इथं येतोय नीट खेकडे पकडा जरा त्या पण खेकडे पकडे नाही आणि आपल्या शायनिंग मारतोय उगाच वड्याला पाणी पिणी वाटतंय नीट खेकडे पकडा जरा तुम्हाला पकडा बघ ना आपल्या शायनिंग मारतोय रूम झाडतोय उगाच यार अंगावर येईन ना एवढं इकडं बोट चंद्र बर का हाय का हाय खेकडे नीट पकडा आणि संध्याकाळी घेऊन या मी जरा अर्जंट काम आहे आलोच लगेच काय करता इथं अगं काय नाही बारकाली पोरं आहे त्यांना खेकडे पकडायला येत नाही त्यांना कसे पकडायचे ना ते शिकवतोय चल होय बाकीचे उद्योग संपले होय हे नवा उद्योग सुरू केलाय अगं यशस्वी उद्योजकाची हीच लक्षणे असतात योग्य वेळ आणि योग्य संधी कशी शोधायची ते तुला नाही कळायचं चल आता आलते वड्याला खेकडे चला म्हणलं पकडू कधीतरी नवऱ्याला थोडं मोकळं सोडत जा मला तुमची लय काळजी तुम्हाला मोकळं सोडलं तुम्ही नाही ते उद्योग करायचा अगोदरच्या जन्मात तू काय वॉचमॅन होतीस काय हो वॉचमॅन होते ना मी खरं काय चाललंय तुमचं सकाळपासून काय झालं वावरान लवकर जाऊ गावाला जायचंय तुझं तू उरक माझं मी उरकतो काय उरकताय म्हणताय सकाळपासून फोनवर बोलताय आवरा लवकर मी कपडे धुवून येते कपडे बिपडे घाला हा हा
तुझं नाव झालं फोनवर बोलून. मला तर एक नाही एवढा लाडी गुडून कोणाशी बोलतात काय माहिती. बहिणीशी. बहिणीशी एवढा आवाजात कशाला बोलतात चोरागत. अगं तुझी लय भीती वाटते मला. तुला नुसतं बघितलं तरी माझ्या अंगाचा थरकाप होतोय. माझं भय वाटतं व्हय. हो लय भीतो मी तुला. असं आहे. हो बरं आता माझी परवानगी बिंदास बोला. ओपन आवाज करून पण बोलू का? हो पण आवाज करून पण बोलू शकतो. तू किती चांगली आहेस. खरंच ओपन आवाज करून बोलू? हो खरंच आहे. तुम्ही काय दुसरी बाई ठेवली होय बहिणीशी तर बोलताय. आता तू एवढा सपोर्ट केलाय म्हणल्यावर मी ओपन आवाज करून बोलतो. आता मला काय कुणाचं. बोला ना दाजी. एवढा वेळ आवाज का म्यूट केला होता? ही तर माझीच बहीण आहे. तुझीच बहीण आहे. मी कुठं म्हणलं माझी बहीण आहे. तुमचा मुर्दा बसला तुमचा बघते का आता तुमच्याकडे बिल नको. अयो नको ना मारू. आता नाही ना फोनवर बोलायचो. अयो अहो काय झालं इवळायला. मी तुम्हाला मारलंच नाही. कुठे आहेत तुम्ही? मी काय इथं. चालूच असतं आपला. थांबा थांबा संतोष भाऊ थांबा. कुठं चालले? चालू काम आहे जरा लय अर्जंटली काम आहे. अहो काय तुम्हाला काय पीएम साहेबांनी काय मीटिंगला बोलवले? बसा दाबू नका ना पोटाला. बसा ना, एक बसा ना. पैकी पीएम ने बोलला असतं ना त्या थांबलो असतो मी गेलो असतो. लय अर्जंट इमर्जन्सी नाही राव राव द्या बसा. पाय नका पडू. फक्त माझ्यासाठी 5 मिनिटं बसा. अरे ऐका ना. अरे हितच व्हायचं. 5 मिनिटं बसा राव. हितच होईल थोडा ना. लय लय इमर्जन्सी. काय झालं? अहो सडक लागली 2 दिवस झाले. जाऊ दे हो. आज लय कळे यायला लागली ना. अरे हितच होईल ना. सोडा येऊ का? थांबा राव माझ्यासाठी. थांबा. पडतान पलीकडे नका जाऊ. अलीकडे या. ते बघ तुझी बहीण आली. बाबा इकडे चालते कुठे गेली? अगं बाई तुला कसं सांगू. मला सोनं लय म्हणजे लय लय आवडतंय. मला ना महागातला महाग मोठ्यातला मोठा माझ्याकडे सोन्याचा नेकलेस असावा. पण काय माहिती माझी इच्छा पूर्ण होती का नाही. बघतेस आता त्यांच्याकडे. पण इकडे आले. हॅलो सोनार मामा. सोनार मामा आपला नेकलेस तयार झाला का? आपला नाही हो. माझा नाही हो. माझ्या बायकोचा गडी नेकलेस घालते तू. अहो तुम्ही पैशाची चिंता नका करू.
आपला खालच्या ओगळीतला, पोळीच्या अलीकडचा, नाही तर ओढ्याच्या पलीकडचा एक जरी गुंठा विकायला काढला ना तर मी तुमचं अख्खं सोन्याचं दुकान विकत घेऊ शकतो, सोन्या सकट, ते पण मित्रांच्या पार्टीचे पैसे वेगळे ठेवून. तुम्ही पैशाची काळजीच नका हो करू. तुम्ही लाखाचा नाही 5 लाखाचा सोन्याचा नेकलेस करा, 5 लाखाचा. चला ठेवतो फोन. एक टाइम उपाशी झोपतो तो भाग वेगळा. गणेश, 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 गणेश मला काय रे? बाप्पा काय रे? इकडे ना भाऊ. ऐक ना, माझे त्याच्याकडे पैसे आहेत, त्याला नक्की पैसे द्यायचे असणार. तू काय कर, घरी जा, मी लगेच पैसे घेऊन येतो. काय रे? काय भाऊ काय चाललंय? काय नाही, काय नाही, बोल ना, काय म्हणतो? बरं चाललंय ना? हो. बर बर बर. ते काय नाही, आपलं ते थोडी उधारी होती, किती काय? थोडीशी. थोडी म्हणजे अशी इतकी इतकी किती असे? 49 रुपये. बस 49 रुपये. 50 रुपये फक्त. काय कर माहिती का, हो. इकडे हे ना, तू मिरच्याच्या खाळ्यावर ये. हो का? तू तिथे मिरच्याच्या खाळ्यावर आला, हा, तुला 49 काय 50 रुपये देऊन टाकतो. जमतंय जमतंय. चल, ओके ओके, चल येऊ. डन डन डन. आयला काय भला माणूस आहे. मी एकदाच त्याला पैसे मागितले, लगेच देतो म्हणला. आहे का नाही? ग्रेट माणूस आहे, ग्रेट. आहे का नाही? हा, तर पागल बनवलं त्यांनी. मिरचीच खळ असतात कुठं? मिरचेच कळ नसते. कुठं असतंय? बाबू